Good evening, everyone. Welcome to the Success Career Academy Nursing Coaching powered by Nursing Experts. कसे आहात सर्व? मजेत आहात ना? आय होप सो. सर्व मजेतच असाल आणि प्रिपरेशन मध्येच असाल विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण खूप महत्त्वाच्या टॉपिकवर डिस्कशन करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत की डी-एम-ई-आर मध्ये भरती होणार आहे की नाही? कॉन्ट्रॅक्च्युअल होणार आहे की पर्मनंट होणार आहे? आणि जर पर्मनंट होणार आहे, तर कुठल्या स्टाफ नर्ससाठी किती पदं असणार आहे? स्टाफ इंचार्जसाठी किती पदं असणार आहे? मेट्रॉनसाठी किती पदं असणार आहे? आणि इतर संवर्गांसाठी जसे की पॅरामेडिक्स आहे, ई-सी-जी आहे, फार्मासिस्ट आहे, या सर्वांसाठी किती पोस्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? आज आपण याचा काय करणार आहोत? खोलमध्ये अभ्यास करणार आहोत. मला बरेच दिवस झाले बरेच विद्यार्थी रिक्वेस्ट करत होते, की "सर डी-एम-ई-आरची भरती येणार आहे की नाही?" बऱ्याच ग्रुप्सवर मेसेजेस व्हायरल होत आहे, की डी-एम-ई-आरची भरती होणार नाहीये. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप संभ्रम आहे, की भरती होणार आहे की नाही रे बाबा? आणि होणार आहे तर किती पोस्टची होणार आहे? तर आज आपण काय करणार आहोत या टॉपिकचं पद्धतशीर ऑपरेशन करणार आहोत आणि आपण सर्व पुरावे सगळे जी-आर काय घेऊन आलेलो आहे, आज आपल्या सोबत घेऊन आलो आहोत आणि स्टेप बाय स्टेप स्टडी करणार आहोत. कशाप्रकारे किती पदांची पदनिर्मिती झालेली आहे आणि किती पद हे विद्यार्थी मित्रांनो तयार होणार आहेत. ओके. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी आपण एका सुंदर कॉटने सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. तर आजचा सुंदर कॉट आहे विद्यार्थी मित्रांनो, की रख हौसला. रख हौसला वो मंज़र भी आएगा, रख हौसला वो मंज़र भी आएगा, प्यासे के पास चल के कुछ समुंदर भी आएगा। रख हौसला वो मंज़र भी आएगा, प्यासे के पास चल के कुछ समुंदर भी आएगा। यूँ थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, यूँ थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा। जर आत्तापर्यंत तुमचं कुठल्याही एक्झाममध्ये सिलेक्शन नसतील झालं किंवा तुम्हाला कमी मार्क्स पडले असतील विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही घाबरून जायचं नाहीये, हताश व्हायचं नाहीये. कारण की पुढेही देखील अपकमिंग भरपूर रिक्रुटमेंट देखील आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळे जर तुमच्या स्वप्नांमध्ये आग असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही नक्कीच कुठलीही पोस्ट ही मिळवू शकतात. जगातली जर तुमच्या स्वप्नांमध्ये खरे पोटेन्शियलचा आणि आग असेल, तर जगातली कुठलीच ताकद तुम्हाला यश मिळवण्यापासून वाचवू शकत नाही विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल, तर आजपासूनच प्रिपरेशन स्टार्ट करा विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत, की 12,906 पदे 12,906 पदे यांची पदनिर्मिती डी-एम-ई-आरमध्ये झालेली आहे आणि कशाप्रकारे 12,906 पदे भरली जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. चला आजचं सेशन सुरू करण्याआधी बघा आपण ही एक विद्यार्थी मित्रांनो, एक पेपर चित्रण होतं सगळीकडे व्हायरल होत होतं, की पुन्हा एकदा कंत्राटी भरती आणि ही कंत्राटी भरतीचा जी-आर पण देखील 12 जुलै रोजी आलेला होता आणि त्याच्यानंतर बऱ्याच लोकांच्या मनामध्ये डाउट्स होते, की सर आता सगळ्या भरत्या ज्या आहे त्या कॉन्ट्रॅक्च्युअलच होणार का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो. गव्हर्नमेंटनी जे जी-आर काढले आहेत वेळोवेळी आपण याचा स्टडी केला पाहिजे, याच्या अपडेट्समध्ये राहिलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही जाऊन ते जी-आर बघाल त्यावेळेस कळेल त्यांनी क्लिअरली मेन्शन केलंय, की बाह्य स्त्रोताने किती कॅन्डिडेट्स घेणार आहेत आणि नियमित पदे म्हणजेच पर्मनंट रिक्रुटमेंट किती पदांची करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सगळ्या ह्याच गोष्टी बघणार आहोत. तर आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. आपली डी-एम-ई-आरसाठी त्यातल्या त्यात आर-आर-बीसाठी त्यातल्या त्यात नॉर्सिट 8 साठी म्हणजेच एम्स नॉर्सेट 8 साठी बॅच चालू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आपली पूर्ण टीचिंग फॅकल्टी कुठून आहे बाळांनो? आपली पूर्ण टीचिंग फॅकल्टी आहे दिल्लीवरनं आहे विद्यार्थी मित्रांनो. एक्सपिरियन्स टीचिंग फॅकल्टी दिल्लीवरनं. डेली तुमचे 4 तास लाईव्ह क्लास असणार आहे. रेकॉर्डेड लेक्चर 1 वर्षासाठी असणार आहे. जरी तुम्हाला लाईव्ह नाही अटेंड करता आलं तर रेकॉर्डेड सेशन तुम्ही बघू शकता 1 वर्षासाठी. अपडेटेड कंटेंट नोट्स मिळणार आहे. कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी मटेरियल मिळणार आहे. वीकली आणि मंथली टेस्ट सीरीज आहेत. यावर्षी सक्सेस करियर अकॅडमीमधून 200 प्लस सिलेक्शन्स हे डी-एच-एस डी-एम-ई-आर मध्ये झालेले आहे. 50 प्लस सिलेक्शन्स हे झेड-पी एक्झाममध्ये झालेले आहेत आणि 700 प्लस सिलेक्शन्स आहेत नॉर्सेटमध्ये झाले आहेत विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर दिलेल्या खाली रनिंग नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि सक्सेस करियर अकॅडमी नर्सिंग कोचिंग सोबत विद्यार्थी मित्र तुम्ही जोडू शकता. चला आपण बघूयात की कशाप्रकारे कशी रिक्रुटमेंट असणार आहे. सगळ्यात आधी मी या गोष्टीची पार्श्वभूमी सांगतो. 13 मेडिकल कॉलेजेस हे महाराष्ट्रामध्ये ओपन झाले विद्यार्थी मित्रांनो. तर सध्या इन प्रोसेस आहेत, काही तर ऑलरेडी स्टार्ट झाले आहेत विद्यार्थी मित्रांनो. काही इन प्रोसेस आहे आणि ह्या कॉलेजेससाठी काय झालंय तर पदनिर्मिती डी-एम-ई-आरने केलेली आहे. पहिलं आहे पालघर आहे, ठाणे आहे, जालना आहे, अमरावती, बुलढाणा आहे, वाशिम आहे, वर्धा आहे, भंडारा आहे, गडचिरोली, हिंगोली, सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी आणि परभणी आहे. असे टोटल 13 मेडिकल कॉलेज आहे आणि ह्या 13 मेडिकल कॉलेजेसला विद्यार्थी मित्रांनो काय लागणार आहे? मनुष्यबळ लागणार आहे आणि स्टाफ लागणार आहे. जसं की आपण प्रिव्हियस सेशनमध्ये डिस्कस केलं की 90,000 कोटींचं यावर्षी हेल्थ
हेल्थ बजेट आणण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे हेल्थ केअर सिस्टमवर जबरदस्त गव्हर्नमेंट काय करणार आहे, फोकस करणार आहे आणि बऱ्याच नवीन हॉस्पिटल्स आणि नवीन रिक्रुटमेंट्स विद्यार्थी मित्रांनो येणार आहेत. आता आपण बघूया की कशाप्रकारे किती पोस्ट असणार आहे स्टाफ नर्सच्या. स्टाफ नर्सच्या किती पदे, स्टाफ नर्सचे किती पदे हे निर्माण करण्यात आलेली आहे. त्यासाठी सँक्शन घेण्यात आलेले आहे. नर्सिंगसाठी 1 मेट्रनची पोस्ट एका मेडिकल कॉलेजला. पर मेडिकल कॉलेज, पर मेडिकल कॉलेज. पर मेडिकल कॉलेज किती पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो? मेट्रनची 1 पोस्ट आहे. असिस्टंट मेट्रनची 1 पोस्ट आहे. इंचार्जच्या 40 पोस्ट आहेत. स्टाफ नर्सच्या 350 पोस्ट आहेत. एका मेडिकल कॉलेजला एवढ्या पोस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो. 9 ते 10 मेडिकल कॉलेजेस चालू होत आहे. 9 मेडिकल कॉलेजेसच्या पदभरतीचा जी-आर मी तुम्हाला आता दाखवणार आहे. शेवटपर्यंत लेक्चरमध्ये बनून राहा, तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळणार आहे. जोपर्यंत तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत नाही तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही विद्यार्थी मित्रांनो. आणि हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येक नर्सिंगच्या कॅन्डिडेट पर्यंत शेअर करायचंय ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग ऑफिसर बनण्याचं विद्यार्थी मित्रांनो. तर बघूयात आपण मेट्रनची 1 पोस्ट, असिस्टंट मेट्रनची 1 पोस्ट, इंचार्जचे 40 पोस्ट आहेत, स्टाफ नर्सच्या 350 पोस्ट आहेत. आपण फक्त 9 मेडिकल कॉलेजेसचा जी-आर आलेला आता जो की पदनिर्मिती करण्यात आली आहे, तरी जरी पकडलं तरी 3528 पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि जर आपण 13 मेडिकल कॉलेजेसचा विचार केला तर 5196 फक्त नर्सेससाठी पोस्ट येणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. चला तर आता बघूयात आपण डिटेलमध्ये की कशा प्रकारे पदनिर्मिती करण्यात आलेली आहे. हा बघू शकता तुम्ही, हा जी-आर आहे 12 मार्च. म्हणजे तुम्हाला किती 4 महिने, 3 ते 4 महिने मागे जावं लागेल. आणि 12 मार्च रोजी शासनाने काय काढलेलं होतं, हा जी-आर काढला होता. या जी-आर मध्ये काय लिहिलंय बघूया. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मी ह्या सगळ्या जी-आरच्या पीडीएफ आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर टाकणार आहे. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अमरावती. आता टोटल 9 मेडिकल कॉलेजेस आहे ज्याची पदनिर्मिती करण्यात आलेली आहे. मी तुम्हाला एक फक्त अमरावतीचं मेडिकल कॉलेजचं एक्झाम्पल घेणार आहे. आणि तुम्ही काय करायचं आहे, ज्या टोटल पोस्ट असतील, टोटल पोस्ट गुणिले 9 करायचे, तुम्हाला किती भरती येईल हे कळवून जाईल. मी ते पुढे तुम्हाला समजवेल. महाराष्ट्र शासनाचा जी-आर आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, शासन निर्णय क्रमांक पद्धती 26/23. ओके, तारीख काय आहे 12 मार्च 2024. वैद्यकीय शिक्षण वाचा, जाऊ द्या. प्रस्तावना. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार 1000 लोकसंख्येमागे राज्यात डॉक्टरांचे प्रमाण कमी असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागातील, सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरांची, 1 सेकंड होल्ड करा. एक सेकंड होल्ड करा, थोडा टेक्निकल इश्यू येतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघत होतो की 1000 लोकसंख्येमागे राज्यात डॉक्टरांचे प्रमाण कमीत कमी असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागातील व सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरांची बहुतांशी पदे रिक्त व सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे राज्याच्या लोकसंख्येत झालेली वाढ आणि वैद्यकीय शिक्षणाबाबत तसेच आरोग्य सुविधेबाबत निर्माण झालेली जागरूकता लक्षात घेऊन पालघर, बघा नवीन मेडिकल कॉलेजेस कुठले कुठले ओपन होणार आहे. पालघर, ठाणे, जालना, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा आणि गडचिरोली, टोटल 9 या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नसणाऱ्या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज व त्यास संलग्नित 430 खाटांचं काय चालू होणार आहे, रुग्णालय चालू होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. व या रुग्णालयाची स्थापना करण्यास माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 28 जून 2023 रोजीच्या बैठकीतील मान्यतेनुसार वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या संदर्भातील शासन निर्णय दिनांक 14/7/2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. आणि या शासन निर्णयामधून मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगतो, 8874 पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजे किती वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये हॉस्पिटल, मेडिकल कॉलेजेस आणि हॉस्पिटलमध्ये 8874
874 पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे. 8,874 पदे मग काय केली जातील विद्यार्थी मित्रांनो? ही भरले जातील. पदांची निर्मिती करण्यात आली व पदे भरण्यास तसेच त्यापोटी येणाऱ्या 380 कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच सदर पद निर्मितीस उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अट देखील शिथिल करण्यात आलेली आहे. म्हणजे जे पण काही प्रॉब्लेम्स येणार आहेत हे शिथिल करण्यात आलेले. का बरं? तर लवकरात लवकर हे मेडिकल कॉलेजेस चालू व्हावे यासाठी. त्यानुसार अमरावती येथील 100 विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित 430 खाटांच्या रुग्णालयासाठी राष्ट्रीय आयुर्वेदन आयोगाच्या, आता ह्या थोड्याशा आहे ना ट्रिकी लँग्वेज आहे, तुम्हाला समजणार नाही, मी इन शॉर्ट सांगतो. वैद्यकीय जे औषधी द्रव्य विभाग आहे, DMER आहे, यांनी 8,874 पदांची पदनिर्मिती केली आहे. किती तारखेला केली आहे? 12 मार्च 2023. याच्यात थोडं पुढे जायचंय आपल्याला. कुठले कुठले पद आहे आपण हे बघून घेऊया. तर याच्यामध्ये काय आहे? अधीक्षक दॅट इज मेडिकल सुप्रिटेंडंट, मेडिकल सुप्रिटेंडंट दॅट इज असिस्टंट मेडिकल सुप्रिटेंडंट, वैद्यकीय अभिलेखा अधिकारी. टोटल यांचे किती पद आहे? आणि याच्यात आहे ना 2 पद त्यांनी क्लिअरली दिलंय, की नियमित पदे. नियमित म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? तर परमनंट पदे, परमनंट पद. त्यांनी क्लिअरली दिलंय, की परमनंट पोस्ट किती असणार आहे आणि कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट किती असणार आहे. तर इथे नियमित पद संवर्गनिहाय वेगवेगळे आहेत. आपले जे इम्पॉर्टंट आहेत कॅडर ते आपण बघूयात. याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट कॅडर आपल्यासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो. इथे आहे अधिसेविका दॅट इज मेट्रन. मेट्रनच्या पोस्ट आहे प्रत्येक एका मेडिकल कॉलेजला एक, म्हणजे 9 मेडिकल कॉलेजला 9 मेट्रन असणार आहे. असिस्टंट मेट्रन, सहाय्यक अधिसेविका, त्यांची किती आहे? एक पोस्ट आहे. त्यानंतर पुढे बघूया आपण. परिसेविका दॅट इज इन्चार्ज, स्टाफ इन्चार्ज, यांच्या किती पोस्ट आहेत? 40 पोस्ट आहेत एका मेडिकल कॉलेजला विद्यार्थी मित्रांनो. एक सेकंड होल्ड करा फक्त. ओके. परिसेविकेच्या 40 पोस्ट आहेत प्रत्येक एका कॉलेजला, तर गुणिले 9 करायचे तुम्हाला, गुणिले 9. ओके. त्यानंतर अधिपरिचारिका, स्टाफ नर्स. स्टाफ नर्स पदाच्या किती पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो? स्टाफ नर्स पदाच्या 350 पोस्ट आहेत. 350 गुणिले 9. हे केल्यावर तुम्हाला काय मिळेल, की टोटल स्टाफ नर्सच्या पोस्ट किती असणार आहे. हे झालं DMER हॉस्पिटलचं. त्यातल्या त्यात DMERचे जे वैद्यकीय कॉलेजेस आहेत विद्यार्थी मित्रांनो, कॉलेजची पण रिक्रुटमेंट आलेली आहे आणि ही जी कॉलेजची रिक्रुटमेंट आहे ते आपण बघणार आहोत. तर बघा, 6 मार्च, त्याच्याच 6 दिवसाआधी 6 मार्च 2024 रोजी काय आला होता रे विद्यार्थी मित्रांनो? जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकापेक्षा, तेच सगळी लँग्वेज आहे. याच्यामध्ये मी इन शॉर्ट सांगतो, किती 430 खाटांचे जे रुग्ण खाटांचे मेडिकल कॉलेजेस स्थापन करण्यात आलं होतं. तिथे काय करण्यात आलं होतं? तिथे प्रत्येक एका कॉलेजला 448 पदांची मंजुरी देण्यात आली होती. म्हणजे 448 गुणिले 9. 448 गुणिले 9 कराल तर तुम्हाला टोटल पदांची माहिती मिळेल विद्यार्थी मित्रांनो. मी 1 मिनिटात तुम्हाला सांगतो कॅल्क्युलेशन करून. 448 इंटू 9, 4032 पदे. म्हणजे 4032 पदे ही कुठे भरले जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर 4032 पदं हे मेडिकल कॉलेजमध्ये. म्हणजे जे पण जसं की प्रिन्सिपल आहे, प्रोफेसर आहेत, या सगळ्या पोस्ट किती आहेत? 4032 आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण मागे बघितलं, स्टाफ नर्सच्या किती पोस्ट असणार आहे? स्टाफ नर्सच्या किती पोस्ट असणार आहे? स्टाफ नर्सच्या किती पोस्ट असणार आहे? 3528. ओके. आणि मी तुम्हाला पुढे पुढे इन डेप्थमध्ये पण सांगणार आहे, की कुठल्या मेडिकल कॉलेजेसला. जस्ट 1 मिनिट होल्ड करा. थोडा काही टेक्निकल इश्यूज येतायत. 1 मिनिट होल्ड करा. तर आपण बघत होतो विद्यार्थी मित्रांनो, की सगळ्यात आधी बघितलं आपण, की गव्हर्नमेंट हॉस्पिटलला किती पोस्ट निर्माण झाल्या. त्याच्यानंतर बघितलं आपण मेडिकल कॉलेजला किती पोस्ट निर्माण झालेल्या. ओके. आता मी याचा पूर्ण लेखाजोखा तुमच्या पुढे मांडणार आहे. 448 पोस्ट एका मेडिकल कॉलेजसाठी, 9 मेडिकल कॉलेजेससाठी 4032 पोस्ट. ओके. तर अशा प्रकारे टोटल
12,906 पदांची भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यात डीएमईआर हॉस्पिटलसाठी किती पोस्ट आहेत? 520 परमनंट पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि 466 काय आहेत? कॉन्ट्रॅक्च्युअल पद आहेत. त्यांनी जी-आर मध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे. मी तुम्हाला इथे दाखवून देईल जी-आर मध्ये कशा प्रकारे त्यांनी नियमित पदे दिलेली आहेत. नियमित पदे दिलेली आहे आणि पुढे आपण ज्यावेळेस लिस्टमध्ये बघाल विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस बाह्य स्त्रोताने म्हणजे कॉन्ट्रॅक्च्युअल पद कुठले असणार आहेत हे पण दिलेलं आहे. मग याच्यामध्ये कुठले कॉन्ट्रॅक्च्युअल? प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, बाष्पपात्र परिचर आहे, सुरक्षा निरीक्षक आहे, स्वच्छता निरीक्षक आहे, वीजतंत्री आहे, प्रयोगशाळा सहाय्यक आहे, दूरध्वनी चालक आहे, कनिष्ठ लिपिक आहे, शिंपी आहे, नळ कारागीर आहे, जोडारी आहेत. या सगळ्या काय आहेत? या कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट आहेत. आणि परमनंट कुठल्या आहेत? परमनंट आहे स्टाफ नर्सच्या आहेत, स्पीच थेरपिस्ट आहेत, आहार तज्ञ आहे, लघुलेखक आहे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, एक्स-रे टेक्निशियन आहे, ईसीजी टेक्निशियन आहे, याच्या 4 पोस्ट आहे. एक्स-रे टेक्निशियनच्या 4 पोस्ट आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियनच्या 15 पोस्ट आहेत. औषध निर्माता फार्मासिस्टच्या प्रत्येक मेडिकल कॉलेजला 10 पोस्ट आहे. गुणिले 9 कराल तर 90 पोस्ट आहेत. तंत्रज्ञ आहे, वीज तंत्रीचे आहे, प्रयोगशाळा सहाय्यक आहे, एक्स-रे असिस्टंटचे आहेत, कनिष्ठ लिपिकचे आहेत, वाहन चालक आहे व स्वच्छता निरीक्षक. हे सगळे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो? हे परमनंट पोस्ट आहेत. आणि जे पुढे बाह्य स्त्रोताने घेतले जाणार आहे, हे सगळे काय आहेत? हे कॉन्ट्रॅक्च्युअल पद आहेत सगळे. ओके. मग तुमच्या लक्षात येईल, तुम्हाला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं. आधी मी सांगितलं की मेडिकल कॉलेज आणि मेडिकल कॉलेज मधलं हॉस्पिटल, रुग्णालय, या 2 गोष्टी आहेत. सगळ्यात आधी जी-आर कुठला आला होता? तर जे मेडिकल कॉलेज आहे त्याच्यामधल्या भरती संदर्भात. त्याच्यानंतर जो आला होता तो रुग्णालयामधल्या भरती संदर्भात. ओके. तर रुग्णालयामध्ये मी तुम्हाला सांगितलं मग विद्यार्थी मित्रांनो, किती पद भरती होणार आहे टोटल किती पद भरले जाणार आहे? तर टोटल मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल मिळून 12,906 पद भरले जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये डीएमईआर हॉस्पिटलला 520 परमनंट पद असणार आहे आणि 466 कॉन्ट्रॅक्च्युअल पद असणार आहे. असे 9 मेडिकल कॉलेजेसचे 8,874 पदं असणारे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे डीएमईआर हॉस्पिटलचं झालं. मग डीएमईआर मेडिकल कॉलेजचे किती? लायब्ररियन, दॅट इज प्रोफेसर, अशा वेगवेगळ्या पोस्ट आहेत. ते आहेत 244 परमनंट आणि 204 कॉन्ट्रॅक्च्युअल. अशी 4,032 पद आहेत. 8,874 प्लस 4,032 म्हणजे टोटल होतात 12,906. म्हणजे अशी 12,906 पदांची भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 12,906 मध्ये 6,876 परमनंट पोस्ट असणार आहे आणि 6,030 काय असणार आहे? कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट असणार आहे. म्हणजे गव्हर्नमेंट इथून पुढे जवळपास 50 ते 60% हे परमनंट पदभरती काढणार आहे आणि 40% ही पदभरती कशी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर 40% ही पदभरती कॉन्ट्रॅक्च्युअल असणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो की जी 2023 ची डीएमईआरची एक्झाम झाली, त्याच्या थ्रू हे कॅन्डिडेट्स का घेतले जाणार नाहीये, याचा पण अभ्यास आपण करणार आहोत, की का बरं हे नवीनच पदभरती केले जाईल आणि जुन्या रिक्रुटमेंट मधून का बरं हे पद भरले जाणार नाहीत. याचा पण अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आपण आज करणार आहोत. तर इथे XYZ नावाचे व्यक्ती होते, ज्यांनी माहितीच्या अधिकारामध्ये डीएमईआर कडनं माहिती मागवली होती, की 2023 ची भरतीमधील पुढील पदभरती कशी होणार आहे, वेटिंग लिस्टचे कॅन्डिडेट्स घेणार आहे की नाही, अशी माहिती एका XYZ व्यक्तींनी मागवली होती आणि त्याला डीएमईआर कडनं काय आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? रिस्पॉन्स आलेला आहे. आणि याच्यात बघू शकता डीएमईआरने प्रधान सचिवांना लेटर लिहिलेलं होतं. अर्जदार डॅश डॅश होते. यांनी माहितीच्या अधिकारी अधिनियम 2005 अंतर्गत काय केली होती? 18 तारखेला आणि 23 तारखेला काय केला होता? 18 तारखेला अर्ज केला होता. 23 तारखेला हा प्राप्त कोणाला झाला होता? डीएमईआरला प्राप्त झाला होता. तर ह्या अर्जाचं उत्तर देताना डीएमईआर काय म्हणतंय मी ते सांगतोय तुम्हाला. डीएमआर यांनी पत्र लिहिलं होतं माननीय प्रधान सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांना काय लिहिलं होतं? पत्र लिहिलं होतं. आणि या पत्रामध्ये त्यांनी विषय काय होता? वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील सद्यस्थितीत नव्याने निर्माण झालेल्या महाविद्यालयातील वर्ग 3 अतांत्रिक परिचर्या संवर्गातील सरळ सेवेबाबतची पदे सद्यस्थितीत सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षेमधून मान्यता प्रदान करण्याबाबत. म्हणजे जी 2023 ची एक्झाम झालेली आहे डीएमईआरची, त्याच्या थ्रू आम्हाला सगळे पुढचे पद हे भरायचे आहेत.
जे पण नवीन 13 मेडिकल कॉलेजेस चालू होत आहे किंवा 9 मेडिकल कॉलेजेस सँक्शन झालेत, त्या सगळ्यांची पदे आम्हाला ह्याच भरतीतनं भरायची असं त्यांचं म्हणणं होतं. बट काय झालं 2023 मध्ये विद्यार्थी मित्रांनो, बिंदू नामावली आली होती. आता तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, की बिंदू नामावली हा शब्द काय आहे नेमका? तर बिंदू नामावली आहे विद्यार्थी मित्रांनो. बिंदू नामावलीचा अर्थ असा होतो, की जे मागासवर्ग कक्ष म्हणजे मावक आहे, म्हणजे जे भारतातलं जे आरक्षण ठरण्याचं जे आयोग काम करतं किंवा जी कमिटी काम करते, त्याला मागासवर्ग वर्ग कक्ष असं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो. तर त्यांचे काय म्हणणे आहे, त्यांनी नवीन रूल लागू केलाय, की बिंदू नामावली आणली. बिंदू नामावलीमध्ये प्रत्येक कास्टसाठी सेग्रीगेट केलेलं आहे. एवढे-एवढे पदं एस-सीसाठी जाणार आहे, एवढे-एवढे पदं एस-टीसाठी जाणार आहे, एवढे-एवढे पदं ओपनसाठी जाणार आहे. म्हणजे मी इन शॉर्ट सांगतो, हे काही डोक्यात घेऊ नका. फक्त तुम्हाला बिंदू नामावली शब्द आला म्हणून त्याचा अर्थ समजवतो मी. एस-सी कास्टसाठी बिंदू नामावलीत 13% पदं असतात. एस-टीसाठी 60% असतं, ओबीसीसाठी 19, एस-बी-सीसाठी 2%, व्ही-जेसाठी 3%, एन-टी-बी-साठी 2.5, एन-टी-सीसाठी 3%, एन-टी-डीसाठी 2%, ई-डब्ल्यू-एससाठी 10% ओपनसाठी फक्त 38% पदं उरतात आणि ह्या बिंदू नामावलीचा समावेश 2023 मध्ये डी-एम-ई-आरने भरतीमध्ये केला विद्यार्थी मित्रांनो. डी-एम-ई-आरमध्ये या बिंदू नामावलीचा समावेश नसल्या कारणाने त्यांना इथून पुढची जी पदं आहेत, ते या भरतीतनं काय करता येत नाहीये, घेता येत नाहीये. याचा स्पष्ट जी-आर यांचं त्यांनी उत्तर दिलेलं आहे, की तथापि शासनाने स्पर्धा परीक्षा घेतलेल्या 5180 पदं 5180 पदांसाठी काय घेतली होती? ती परीक्षा घेतली होती. पदांमध्ये नवनिर्मित पदांच्या बिंदू नामावली समावेश नसल्याने सद्यस्थितीत सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षेमार्फत उपलब्ध होणाऱ्या प्रतीक्षा यादीतील उमेदवारामधून ही पदे भरणे उचित होणार नाही, असे कळविले आहे. म्हणजे जे प्रधान सचिव आहेत, त्यांनी काय कळवलं आहे डी-एम-ई-आरला, की बिंदू नामावलीचा समावेश नसल्या कारणाने तुम्हाला इथून पुढची भरती जी आहे, ती या वेटिंग लिस्टमधून करता येणार नाही. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा चाहूल लागलेली आहे ती नवीन डी-एम-ई-आर भरतीची. त्याच्यामुळे सगळ्यांनी तयार राहा. तुमचा अभ्यास बंद असेल तर आत्तापासनंच अभ्यास चालू करा विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्हाला प्रिपरेशनमध्ये कुठलीही मदत लागत असेल, तर सक्सेस करियर अकॅडमी तुमच्यासोबत आहे. आपली डी-एम-ई-आर, नॉर्सेट, आर-आर-बीची बॅच चालू झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पोहोचवा ते प्रत्येक नर्सिंगमधल्या बंद्यापर्यंत ज्याचं स्वप्न आहे नर्सिंग ऑफिसर बनण्याचं विद्यार्थी मित्रांनो. मध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे WhatsApp ग्रुपची आणि Telegram ग्रुपची. तिथून तुम्ही आमचे ग्रुप्स जॉइन करू शकता. नर्सिंग जगतातल्या सर्व अपडेट्स तुम्हाला आमच्याकडे चॅनलवर आणि ग्रुप्सवर मिळत जातील विद्यार्थी मित्रांनो. चला थँक यू व्हेरी मच. बाय, गुड नाईट.